मनसेकडून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या जागा लढवण्यासंदर्भामध्ये चाचपणी सुरू झालेली आहे। मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर सध्या रत्नागिरी दौऱ्यावरती आहेत। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः अभ्यंकर सर आहेत। अभ्यंकर सर, रत्नागिरी जिल्ह्यात 5 विधानसभा मतदारसंघ येतात। काय सध्या तुम्ही दौरा करतायत, काय नेमकं 5 विधानसभा मतदारसंघ असा उत्साह आहे आणि फक्त महाराष्ट्र सैनिक नाही, परंतु आम्ही आता तालुकानिहाय दौरे करतोय। पुढच्या काळामध्ये आम्ही जिल्हा परिषद गटानिहाय दौरे करणार आहोत, गणानिहाय दौरे करणार आहोत आणि नुसते महाराष्ट्र सैनिक नाही तर या कोकणातील जनता सुद्धा राजसाहेबांच्या विचारांमागे किंवा शेवटची आशा की महाराष्ट्राचं जर भलं करायचं असेल तर फक्त मनसेच करू शकते आणि लोकांचा सुद्धा अतिशय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे। कारण जो काय राजकीय सगळी भेळ झालेली गेल्या 2.5 वर्षामध्ये त्याला तर लोकही विटलेली आहेत की ज्या प्रकारच्या खुर्चीकरता पॉलिटिकल ॲडजस्टमेंट झालेल्या आहेत त्या लोकांना आवडलेल्या नाही आहेत। बरोबर आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या 5 विधानसभा मनसे लढणार पूर्ण ताकदीने। रत्नागिरी जिल्ह्यातल्या 5 विधानसभा या पूर्ण ताकदीने लढल्या जातील। सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या ठिकाणी सरकारने आणलेली आहे। वित्त विभागाकडून सांगितलं गेलं ह्यासाठी पैसे आवश्यक असणारे पैसे निधी नाही आहेत, पण सरकारकडून दावा केला जातोय की यासाठी आवश्यक आम्ही तरतूद केलेली आहे। स्वतः अजित पवारांनी सांगितलेलं आहे की यासाठी पैशांची तरतूद करण्यात आलेली आहे। तुमच्याकडून काय मगाशी तुम्ही म्हटलात की नेमकं ही योजना अंमलात आणणं योग्य असेल का? योग्यपेक्षा खरोखर पैसे आहेत का? जवळपास 8 लाख कोटींचं कर्ज आहे। नुसती लाडकी बहीण नाही आहे, लाडका भाऊ योजना सुद्धा आहे। आज पण त्यांनी काहीतरी एक योजना जाहीर केलेली आहे। मला वाटतं इलेक्शनच्या तोंडावर केलेल्या घोषणा आहेत आणि जर तुम्ही एखादी योजना जाहीर करत असाल त्याचा कॅश फ्लो चार्ट तुम्ही लोकांसमोर मांडा की आम्ही ह्या प्रकारे देतोय। बरं, दुसरं त्याचे क्रायटेरियाज काय आहेत, त्याचे अप्रुव्हलचे क्रायटेरियाज काय आहेत, तिथपर्यंत हे सगळं होणार आहे का? हे विधानसभेच्या आधी सगळं होणार असेल तर करावं, पण नक्की आम्हाला जे वाटतंय किंवा जे दिसतंय ते या विधानसभेकरता केलेल्या घोषणा आहेत। कारण एका बाजूनी सांगतात की तिजोरीत पैसे नाही आहेत, कळलं का, आणि दुसरे सांगतात पैसे आहेत। पैसे आहेत तर कसे आहेत हे सांगा आणि त्यांचीच लोक जी बोलली ते कसे खोटं बोलले हे सांगा की होय माझ्याकडे पैसे आहेत, मी दाखवतो माझ्याकडे म्हणजे सरकारकडे, हे दाखवा। आणि नुसतं लाडकी बहीण नाही, लाडका भाऊ पण 10,000 रुपये देतात ना त्याला, आणि आज पण एक योजना जाहीर केला, मग सगळ्यांनाच द्या ना। याच्यापेक्षा महाराष्ट्रातील 12 कोटी जनता आहे, त्यांच्या सामान्य अपेक्षा आहेत त्या पूर्ण करा। मग लाडका भाऊ, लाडकी बहीण, लाडके वडील, लाडके आजोबा, लाडके सगळे लाडके तुमचं कौतुक करतील। नुसतंच फक्त इलेक्शनचं आश्वासन देऊ नका। साईनाथ बाबरांनी आज एक स्टेटस ठेवलेलं आहे मोबाईलला, त्याच्यामध्ये असं म्हटलं की हडपसर विधानसभा मतदारसंघावरती त्यांनी दावा केलेला आहे। कसं बघता या? नाही, शेवटी एक महाराष्ट्र सैनिक असतो, त्यांनी त्याची इच्छा व्यक्त केलेली आहे। पण आमच्या पक्षामध्ये आणि फक्त साईनाथ बाबर तर आमचाच आहे, निर्णय राजसाहेब ठाकरे घेणार आहेत। पण रंगशारदाची सभा झाल्यानंतर अनेक दुसरे इच्छुक सुद्धा आहेत ज्यांचा आमच्या पक्षाशी काही संबंध नाही आहे। त्यांनी दरवाजावर टकटक करायला सुरुवात केली की आम्ही तुमचेच आहोत, आम्हाला जरा तुमच्याकडे घ्या आणि राजसाहेबांसमोर बसवा। पण ते बघू, ते सगळे निर्णय हे फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील। नक्कीच। हे होते अविनाश अभ्यंकर सर। कॅमेरामन समित गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।